नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तोंडाला पाणी सुटेल असे चटपटीत कैरीचे ताजे लोणचे कसे बनवायचे ते बघणार आहे। आता कैरीचा सीजन आहे, आंब्याचा सीजन आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या येत असतात। आंबट असतात, गोड असतात। त्याचप्रमाणे इथे मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे। ही कैरी फारशी आंबट नसते, चवीला फार छान असते। तर आता ही कैरी मी 5 ते 6 तास पाण्यामध्ये ठेवलेली होती। त्यामुळे काय होतं, यातला जी धूळ आहे, यातला जो चिक आहे तो बाहेर निघून जातो आणि ही कैरी थंड अशी होते। तर ही कैरी आता आपण बाहेर काढून हिला कपड्याने छान असे हे कोरडं करायचं आहे। आता तुम्हाला माहिती आहे की जे साठवणीचा पदार्थ किंवा लोणची, मसाले ह्या पद्धतीचे आपण जे करतो त्यासाठी आपल्याला भांडं स्वच्छ पाहिजे आणि स्वच्छता फार पाहिजे आणि त्यात मुळातल्या मुळात म्हणजे आपल्याला हे कोरडं पाहिजे, तिची भांडी कोरडी पाहिजे। बघा, अशा पद्धतीची ही कैरी कोरडी करून घेतलेली आहे। लोणचं बनवताना आपल्याला भांडी कोरडी वापरायची आहे आणि स्वच्छ वापरायची आहे। त्यामुळे काय होतं की जी कैरीचं लोणचं आहे ते वर्षभर काय 2 वर्षसुद्धा छान असं टिकलं जातं। बघा, आता ही कैरी आपण स्वच्छ करून घेतलेली आहे, कोरडी करून घेतलेली आहे आणि आता आपण ती बारीक कट करून घेऊ। कशी कट करायची ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला जो देठाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कैरी कट करायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, यामध्ये जो बाटा आहे तो बाटा पक्का झालेला आहे, त्यामुळे आपलं लोणचं खराब होण्याचा प्रश्न येत नाही। तर अशा पद्धतीने आता बघा, ही पूर्ण कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर एकदम आपल्याला आपण जशा बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करतो अगदी तशा पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, हे लोणचं आपलं छान असं पटकन मुरलं जातं। बघा, अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहे। आता सर्व कैऱ्यांच्या फोडी अशा पद्धतीने आपण करून घेऊ। तर बघा, सर्व इथे कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहे। आता शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या घालून घ्यायच्या आहे। तर बघा, इथे सर्व फोडी या घालून घेतलेल्या आहे आणि जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने आपल्याला यामध्ये घालायचे आहे 2 चमचे मीठ। आणि त्यानंतर आपल्याला जो मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो त्या चमच्याने इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे। ही घरगुतीच हळद आहे, त्यामुळे कलर छान येतो। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। बघा, असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हलकंसं आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे। यावर झाकण ठेवायचं आणि असंच हे ठेवून देऊ। तर बघा, लोणच्यासाठी आपल्याला फोडणी द्यायची आहे, म्हणजे जे आपल्याला मसाला आहे त्या मसाल्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे। तर बघा, इथे तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप तेल घालणार आहे। तेल कधीही फ्रेश घ्या, खरकटं तेल अजिबात वापरू नका। आता हे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे। तर तेल आपले हे छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटे हे तेल थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला फोडणी करायची आहे। आता 2 ते 3 मिनिटांनी यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। तुम्ही बघू शकता, मोहरी छान अशी फुलायला लागलेली आहे। मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे, इथे मी 3 वेलची घेतलेली आहे, 4 लवंग आणि 4 इथे
मिरी घेतलेली आहे, ही सुद्धा आपल्याला छान अशी फुलवून घ्यायची आहे. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला हिंग. 1 चमचा हिंग घालायचा आहे, छोटा 1 चमचा हिंग घालायचा आहे. आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला 5 ते 6 चमचे इथे मोहरीची डाळ घालायची आहे. ही सुद्धा छान आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे फोडणी देऊन. बघू शकता इथे छान अशी फोडणी आपली तयार झालेली आहे. आता हलकंसं तेल आपल्याला परत थंड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. तर बघा हलवून हलवून हे तेल टेम्परेचर कमी कमी होत आहे. आता यानंतर आपण घालूया यामध्ये मिरची पावडर. तर इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, हे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. ही कलरसाठी आहे आणि थोडीशी तिखट असते, फार अशी तिखट नसते, त्यामुळे छोटी मुलेसुद्धा हे लोणचं खाऊ शकतील. आणि हे लोणचं इतकं सुंदर होतं, इतकं टेस्टी होतं की हे लोणचं तुमचं वर्षभर टिकण्यापेक्षा महिनाभरातच संपून जाईल, एवढं हे सुंदर होतं. तर बघा छान अशी ही फोडणी बसलेली आहे आणि आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊ. तर बघा अर्धा तास झालेला आहे आणि छान याला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. हे असं आपल्याला का करायचं की आपलं हे लोणचं छान असं मुरलं जातं आणि आपण लगेचच खायला सुरुवात केली तरीही खूप छान लागतं. आता जी आपण फोडणी केलेली ती फोडणी पूर्णपणे थंड झालेली आहे, इथे तुम्ही बघू शकता. आता ही फोडणी आपण यावर ओतून घ्यायची आहे. तर ही फोडणी ओतल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक रात्रभर आपल्याला हे असंच मुरवत ठेवायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊ आणि असंच आपण हे झाकून ठेवायचं आहे. तर इथे बघू शकता आपण रात्रभर हे लोणचं असं ठेवलं होतं आणि छान असं हे लोणचं झालेलं आहे. पण ज्यावेळेस मी फोडणी यामध्ये टाकली आणि मिक्स करून झालं त्यावेळेस मला तेल कमी वाटलं, त्यामुळे मी परत अर्धा कप तेल घेऊन गरम करून थंड करून यामध्ये घातलेला आहे. 1 किलो कैरीसाठी 1 कप जो मेजरमेंटचा कप असतो तो 1 कप तेल पुरेसा आहे. तर बघा खूप छान असं हे लोणचं झालेलं आहे आणि याचा तुम्ही खारंही बघू शकता, खूप छान असं तयार झालेलं आहे. आता लोणचं भरताना चिनी मातीची बरणी किंवा काचेची बरणी, प्लॅस्टिकची बरणी यामध्ये तुम्ही ठेवू शकता. काचेची बरणी स्वच्छ असावी, कोरडी असावी. चमचा ज्यावेळेस आपण लोणचं भरायचं किंवा लोणचं काढायचं त्यावेळेससुद्धा कोरडा चमचा आणि स्वच्छ चमचा वापरावा. तर आता कैऱ्या भरपूर प्रमाणामध्ये बाजारात यायला लागलेल्या आहे आणि अशा पद्धतीचं चटपटीत तुम्ही असं ताजं लोणचं हे नक्की बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.